भिवंडी शहरातील नारपोली साईप्रसन्न सोसायटी परिसरात सार्वजनिक सेवा अधिक मजबूत करण्यासाठी आणि जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। भिवंडी महानगरपालिकेचे नगरसेवक आणि शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय गणपत भोईर यांच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला। भिवंडीच्या साईप्रसन्न सोसायटीमधील नारपोली पोलीस स्टेशनजवळ भिवंडी महानगरपालिकेचे नगरसेवक आणि शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय गणपत भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। याप्रसंगी आमदार महेश चौगुले, माजी आमदार रुपेश म्हात्रे, शिवसेना जिल्हाध्यक्ष देवानंद थळे, ज्येष्ठ नगरसेवक आणि शिवसेना गटनेते मनोज काटेकर, माजी शिक्षण मंडळ सभापती सुंदर नाईक, शिवसेना शहरप्रमुख संजय काबूकर, युवासेना भिवंडी पश्चिम विधानसभा अध्यक्ष तेजस काटेकर यांच्यासह अनेक शिवसेना अधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते। उद्घाटन समारंभादरम्यान उपस्थित नेत्यांनी संजय गणपत भोईर यांचे अभिनंदन केले आणि सांगितले की नवीन जनसंपर्क कार्यालय हे परिसरातील जनता आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संवादाचे एक प्रभावी माध्यम म्हणून काम करेल। तसेच ते सामान्य नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवण्यात आणि विकासाच्या प्रयत्नांना गती देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल। समारंभात सर्व पाहुण्यांचे स्वागत आणि सन्मान करण्यात आला। मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला आणि संघटनेबद्दल आपला उत्साह व्यक्त केला। संपूर्ण कार्यक्रम उत्साह, सौहार्द आणि संघटनात्मक एकतेच्या वातावरणात पार पडला। सार्वजनिक सेवेच्या उद्देशाने स्थापन केलेले हे नवीन जनसंपर्क कार्यालय नारपोली परिसरातील नागरिकांना त्यांच्या समस्या थेट लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्यासाठी एक महत्त्वाचे केंद्र ठरेल। आज आमच्या पॅनलमधील नगरसेवक संदीप भोईर उर्फ संजय भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन शिवसेना उपनेते माननीय रुपेश म्हात्रे साहेब, माजी आमदार, तसेच भिवंडी पश्चिमचे आमदार महेशजी चौगुले यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे। या उद्घाटनाप्रसंगी शिवसेना गटनेते संतोषजी शेट्टी, सुंदरजी नाईक, शिवसेना उपजिल्हा प्रमुख, तसेच भिवंडी पूर्वचे शिवसेना शहर प्रमुख संजयजी काबूकर, अन्य सर्व पदाधिकारी उपस्थित होते। आजचा हा कार्यालय त्यांचा या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी येऊन त्यांची कामं त्यांच्या हातून झाली पाहिजेत, चांगली कामं झाली पाहिजेत, कोणी येऊन नाराज झालं नाही पाहिजे किंवा प्रत्येकाचं काम त्यांच्या हातून व्हायला पाहिजे असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन। ज्या कार्यालयाच्या बाहेर जेवढ्या चपला असतात तेवढे त्या माणसाचे भाग्य असतात। चपला जास्त म्हणजे त्या कार्यालयात काम करणाऱ्या माणसाची ओढ असते लोकांकडे, आणि त्या चपलांचा काम होऊन गेलं मग शुभ आशीर्वाद देतो। आशीर्वाद हा कायमचा माणसाच्या पाठीमागे राहत असतो। संदीप भोईर हा गेल्या 8 वर्षापूर्वी नगरसेवक होणार होता, पण तो आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख आमचे शिंदे साहेबांनी त्यावेळेला आमचे जुने सहकारी होते त्यांना दिलं होतं, त्यामुळे ते आले। आता संदीपला योग्य वेळेला योग्य संधी मिळालेली आहे, त्यांनी त्याचं सोनं केलं पाहिजे, सगळ्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारची कामं या लोकांना मिळाली पाहिजेत। आणि या प्रवाहाचा इतिहास असाच आहे की एकदा निवडून येतो तो परत त्या निवडून येत नाही, आणि प्रभागाची फाळणी करताना सगळे लोक इथल्या लोकांना माझ्याकडे नको, त्याच्याकडे नको, त्याच्याकडे नको, माझ्याकडे नको, पण आमचा वाढ वाढतच गेला मारुती शेट्टीसारखा साहेब विधानसभेच्या वेळेला, याच्या नगरपरिषदेच्या वेळेला, पण ते आम्ही सगळ्यांचा स्वीकार केला आणि त्या सगळ्या लोकांनी आम्हाला पुन्हा चांगल्या प्रकारे निवडून दिलेले आहे। खरं तर या लोकांनी जो मोठा मन दाखवला वार्ड क्रमांक या साईप्रसन्न सोसायटी अजमेर नगर पटेल कंपाऊंडच्या भैयासाहेब आंबेडकरच्या लोकांनी, की त्यांनी म्हणजे मी 5 वर्षात आलोच नव्हतो, कारण मी माझे 2 सहकारी त्यांच्यावर सोपवलं होतं, तरी पण त्यांनी मला चांगल्या प्रकारची मदत दिली। मला वाटत नव्हतं या भागातून मला आघाडी मिळेल, बाकी ठिकाणी मी होतोच, पण तिथं सुद्धा आघाडी मिळाली आणि आमच्या समोर जे आले होते त्यांचं पानिपत झालेलं आहे। तर हे पॅनलमध्ये संदीप भोईर जे आहेत किंवा आमचे जे सुनील भगत जे आहेत ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करतील, वेळप्रसंगी आमचं सहकार सल्ला घेतील, आम्ही चांगल्या प्रकारे काम करण्याची त्यांना सूचना देऊ आणि या विभागातील लोकांनी जो विश्वास दाखवलेला आमच्याकडे
तो कायम पात्र होईल अशी मला अपेक्षा आहे. आणि संदीप भोईरनी खरं तर ऑफिस या ठिकाणी केबल नेटवर्क त्याचं पहिले जाळायचं आणि आता हे पब्लिक नेटवर्क चांगल्या प्रकारे जोडलं पाहिजे. नाही जनसंपर्क कार्य त्या नावारूपाला आला पाहिजे चांगल्या प्रकारे. आणि शिवसेना शाखा म्हटली, शिवसेना कार्यालय म्हटलं, सतत वर्दळ असते, लोकांचे अन्य प्रश्न असतात, ते सोडवण्याचं काम त्यांच्या हातात असलं पाहिजे, सोडवता आलं पाहिजे. कमीत कमी कोणी नाराज होऊन गेले नाही पाहिजे एवढी आमची अपेक्षा राहील. काम 100% होत नाही, 80% 90% होतात. म्हणजे आजच्या या प्रसंगी मी संदीप भोईर यांना शुभेच्छा देतो आणि वेळोवेळी सहकार्य करण्याची मी ग्वाही देतो. आणि या वार्डात चांगल्या प्रकारे उत्कृष्ट कामं होतील, आमचे पक्षप्रमुख शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शन चांगली कामं होतील अशी अपेक्षा ठेवून त्यांना शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज शिवसेना पक्षाचे नगरसेवक वार्ड नंबर 21 या वार्डाचे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने निवडून आले ते सन्माननीय मनोजजी काटेकर साहेब आणि ज्यांचं कार्यालयाचं उद्घाटन आहे ते सन्माननीय संदीपजी भोईर, त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन सन्माननीय भिवंडी पश्चिमचे आमदार महेशजी चौगुले यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी सन्माननीय सुंदरजी नाईक साहेब, भिवंडी पूर्वचे शहर प्रमुख सन्माननीय संजयजी काबूकर साहेब आणि संतोषजी शेट्टी साहेब या ठिकाणी उपस्थित होते. आज ह्या कार्यालयाचं उद्घाटन होत असताना निश्चितच हा जो विभाग आहे हा स्लम विभाग आहे आणि या स्लम विभागामध्ये काम करण्यासाठी खूप स्कोप आहे. गेले 8-10 वर्षापासून मी बघतोय की संजय भोईर या ठिकाणी त्यांचं कार्यालय ऑलरेडी होतं, परंतु ते केबल नेटवर्कच्या माध्यमातून या ठिकाणी काम करत होते. आता ते एक लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी काम करणार आहे. आणि हा कार्यालय, शिवसेनेचं कार्यालय म्हटलं की निश्चितच एक मंदिराचं किंवा एक न्यायालयाचं त्याला हे म्हणू शकतो आपण की इथे आल्यानंतर प्रत्येकाला न्याय मिळतो. आणि ह्या ठिकाणी येणारा जो गरीब गरजू जो कोणी मतदार असेल, इतर कोणी असेल, त्या सर्वांची मदत सन्माननीय नगरसेवक संदीपजी भोईर करतील याची आम्हाला खात्री आहे. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला सर्वांना एक मंत्र दिलेला आहे की आपली ओळख ही कामाने झाली पाहिजे आणि ती कामाची ओळख निश्चितपणे या ठिकाणी संदीपजी भोईर करून देतील असं मला या ठिकाणी ठामपणे वाटतंय. आणि तरुणांना ज्या पद्धतीने आपण सांगितले की तरुणांना या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे, तशाच प्रकारचं काम संपूर्ण भिवंडी भर किंवा संपूर्ण ठाणा आपण पाहतोय. साहेबांनी तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनाच संधी दिलेली आहे. अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांना संधी दिलेली आहे. जाती धर्माचं कुठलंही न ठेवता आपण एक उदाहरण आपल्याला देऊ शकतो की ज्योती वाघमारे ताई जे आहेत, एक सर्वसामान्य कुटुंबातली स्त्री जिला राज्यसभेवर अगदी देशाच्या मोठ्या पदावर त्या ठिकाणी नेण्याचं काम सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं. अशा अनेक लोकांना मोठं करण्याचं काम सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वच निश्चितपणे या ठिकाणी तरुणांना असेल, अगदी गरीबातला गरीब जो कोणी नागरिक असेल की ज्याला संधी दिली पाहिजे, ज्याचं काम चांगलं असेल, त्याला संधी देण्याचं काम आम्ही सर्वजण या ठिकाणी निश्चितपणे करू. आमचे युवा सेनेचे या ठिकाणी तेजस काटेकर आहेत, निश्चितच एक युवा नेतृत्व आहे. असे सर्व तरुण, खरं तर आता आमचं काम या युवा सेनेच्या लोकांनी हातात घेतलेलं आहे. आणि युवा म्हटलं म्हणजे वायुसेना, आणि हे निश्चित तशा पद्धतीचं काम हे युवा सैनिक या ठिकाणी करतील. आणि भिवंडी शहराला, या परिसराला निश्चितपणे विकासाच्या मार्गावर नेण्याचं काम आम्ही सर्वजण करू. वेळोवेळी संदीपजी भोईर आणि त्यांना त्यांचे दुसरे सहकारी त्यांना सर्वांना मार्गदर्शन तर काटेकर साहेबांचं लाभतं, परंतु इतर काही सहकार्य पक्षाचं अपेक्षित असेल तर तिथे येण्याचं काम आम्ही करू, एवढा विश्वास देऊन थांबतो. धन्यवाद. प्रथम वार्ड क्रमांक 21मधून भारी भक्कम मताने निवडून आलेले आमचे मित्र संदीप भोईर यांना मी शुभेच्छा देतो. कारण जनसंपर्क कार्यालय ह्या एरियामध्ये, या विभागामध्ये पाहिजे होता. कारण इथं बरीचशी लोक कामानिमित्त पोलीस स्टेशनला येतात आणि एक कुठंतरी विसावं म्हणून एक ऑफिस, काम करणारा नगरसेवक अशा प्रकारचं काम या ऑफिसला होईल पुढे जाऊन, अशा मी उत्तरोत्तर त्यांना शुभेच्छा देतो. आणि संदीप भोईर यांचं वय बघितलं तर एकदम ते नौजवान आहेत, तर संघटनेसाठी खूप काळ काम करू शकतात. आणि त्यांच्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी बघतो की त्यांच्यामध्ये काम करण्याची ती जिद्द आहे. आणि आताही आम्ही बसल्यानंतर त्यांनी प्रथम सांगितले की इथल्या वार्डातील लोकांच्या निधीच्या समस्या आहेत,
तेव्हा मी त्यांना सांगितले की आपण आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे जाऊन आपल्या निधी संदर्भात आपण चर्चा करू आणि तुमच्या वार्डाला नाही तर पूर्ण भिवंडीला कशा प्रकारचा निधी मिळेल याचा विचार विनिमय आपण करू. आणि संदीप भोईर यांना मी असं सांगेन की आजही तुम्ही 21 नंबरमध्ये 4 आणले तर अजून दुसऱ्या वर्षी तुमच्या असलेलं जवळचं जे वार्ड असेल त्याच्यामध्येही 4 नगरसेवक आणण्याची तुम्ही तयारी करा आणि त्याच्यासाठी आमची तुम्हाला शुभेच्छा असतील. आणि भिवंडीतील राजकारण हे अशीच नवीन लोक उत्तरोत्तर येतील आणि शिवसेनेला बळकटीकरण मिळेल, ताकद मिळेल. कारण आपण बरीचशी वर्ष बघतो की नगरसेवकाची संख्या आपली आहे तीच आहे, काय त्याच्यामध्ये वाढ दिसत नाही मला. तर खरोखर आपण वाढायला पाहिजे. आपण आज भाजपा ही 26 पर्यंत गेली तर शिवसेना ही 20-25च्या पुढं पाहिजे होती. पण कुठेतरी या इलेक्शनमध्ये आपल्याला तो अभाव दिसला आणि आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम करायला पाहिजे. कुठलाही मतभेद मनामध्ये न ठेवता सगळे एकत्र म्हणून टीम म्हणून काम केलं तर मला असं वाटतं की या भिवंडी महानगरपालिकेवर येत्या काळात शिवसेनेचा भगवा फडकेल अशा प्रकारचं काम सगळ्यांचं असेल. सर्वप्रथम तर मी आज आमचे मित्र म्हणजे आमच्या शिवसेनेचे उपशहर प्रमुख संदीप भोईर आज हे आपल्या 2000 भिवंडी महानगरपालिका इलेक्शनमध्ये नगरसेवक झाले. आज त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन आपले उपनेते शिवसेनेचे रुपेदादा म्हात्रे आणि पश्चिमचे कार्यसम्राट आमदार भाईजी चौगुले साहेब तसेच आमचे ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर साहेब यांचे शुभ हस्ते आज ऑफिस उद्घाटन संपन्न झाला. आता तुम्ही प्रश्न विचारले की व्यक्तिमत्व. आज तुम्हाला सांगतो की संदीप भोईर आणि आम्ही पक्षामध्ये मी 20 वर्षापासून आम्ही दोघे उपशहरप्रमुख म्हणून अनेक वर्ष काम करत असतो केलं आहे पक्षामध्ये. तसंच आता मी शहरप्रमुख म्हणून शिवसेनेमध्ये काम करतो आणि संदीप भोईर हा नगरसेवक म्हणून आज इथं पक्षामध्ये काम करतो. आज तुम्ही बघायला गेलं तर संदीप भोईर आणि यांची आई आणि माझी आई ही फार पूर्वीपासून यांचे एक किचन कॅबिनेट म्हणून यांचे संबंध आले आहेत. त्यांचे सगळे भावंडे आणि त्यांच्या बहिणी आणि आमचे भाऊ आणि आमच्या बहिणी एकत्र आम्ही एक सोसायटीत राहत होतो. हा आमचा इतके वर्षाचा हा प्रवास आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की संदीप भोईर यांचे मोठे बंधू हे डॉक्टर, त्यांच्या वहिनी डॉक्टर, त्यांच्या भावांच्या दोन्ही जे मुली आहेत त्या डॉक्टर. ते वेल एज्युकेट फॅमिली जी बोलतात ना ती संदीप भोईर यांचा पूर्ण परिवार. आणि मला वाटतं यांचे 80 आणि 90च्या दशकामध्ये हे संघर्षामध्ये हा परिवार यांनी फार कष्ट केले आणि त्यांनी आज या बोलतात की जी छलांग मारली आहे ती ही आज त्यांचा तो फल भेटला. त्यांच्या आई ज्या होत्या त्या आई फार कष्टाळू होत्या. आईनी फार कष्ट करून हा एवढा मोठा परिवार यांनी सांभाळला. आज मी तुम्हाला सांगितलं की वेल एज्युकेट आणि पूर्ण घरात डॉक्टर, त्यांची मुलगी जॉर्जियाला डॉक्टरसाठी गेली, त्यांचा मुलगा अकॅडमिकचं काम शिकतो. वेल एज्युकेट फॅमिली आहे. तर माझी तुमच्या माध्यमातून या प्रभागाच्या 21चा जो प्रभाग आहे या लोकांना माझी विनंती असणार की आपण आज शिवसेनेचा जो कार्यालय आहे तो ओपन झाला आहे. आज आमचे बाळासाहेब ठाकरेंचा एक वाक्य होता की शाखा म्हणजे तो न्यायालय आहे. ते न्यायालयामध्ये आमचे इकडचे जे विभागाचे जे लोकांची जे कामं होतात हे तिकडचं आमचं शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख बोला, हे उपशहर प्रमुख हे तिकडे कामं करतात तिथं. आज संदीप भोईरच्या माध्यमातून या भागामध्ये आताच आमच्या जिल्हा प्रमुखांनी एक वाक्य दिला की इथं नागपूर पोलीस स्टेशन जवळ आहे पण कधी इथं आल्यानंतर बसाची गैरसोय होतो. तर आज मला वाटतं सगळ्या नेत्यांना बसण्याची सोय पण झाली, इथं कार्यकर्त्यांची पण सोय झाली. आणि संदीप भोईर हा कामाचा व्यक्ती आहे, काम करणारा व्यक्ती आहे आणि हा काम करत राहील. मला तुम्हाला सांगायला बरं वाटेल की संदीप भोईर हा मागच्या पंचवर्षामध्ये निवडून आला असता, म्हणजे आज त्याचा जो हा सेकंड टर्म म्हणजे हा 10 वर्ष पूर्ण याला लाभले असते आणि याच्या माध्यमातून या विभागाचा चांगला कायापलट झाला असता. पण ठीक आहे, लेट आहे, थेट आहे. आज संदीप भोईर या भागाचा नगरसेवक आहे. या भागामध्ये आपले भिवंडी मेट्रो स्टेशनचा परिसर याच्यामध्ये येतो. तर ह्या लोकांचा कायापलट करण्याचा संदीप भोईरच्या माध्यमातून काम होईल. त्यांनी आत्ताच आपल्या जिल्हा प्रमुखांना लगेच त्यांनी मागणी केली की आमच्या विभागासाठी निधीची जी कमतरता भासतो ही पुढे ते पूर्ण करायला तुम्ही काम केला पाहिजे. आणि त्यांनी तुम्हाला ती बाईट दिली की त्यांनी सांगितलं की मी आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब इथं तुमची व्यथा मांडून तुमच्या विभागापुरता आणि आपल्या शहराच्या पूर्ण याच्या भागासाठी निधी कशी उपलब्ध करून देता येईल
याचा त्याने विश्वास दिलाय. मलाही मान्य आहे त्यांचा की त्यांनी जे शब्द दिला ते पूर्ण करतील आणि या विभागाचा आणि भिवंडीचा पूर्ण कायापलट करण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून इथं होईल अशी गवाही देऊन इथंच थांबतो आणि परत तुमच्या माध्यमातून संदीप भोईर याला खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता महाराष्ट्र जे माजी मुख्यमंत्री आणि आता जे उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे सर्व श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा मी मनापासून धन्यवाद मानतो. त्यांनी आणि आमच्या पक्षाचे नेते प्रकाशजी पाटील, उपनेते रुपेशजी म्हात्रे साहेब आणि कामोदेर परिसराचे कावरे सम्राट नगरसेवक आणि आत्ता जे आमचे गटनेते श्री मनोजजी काटेकर साहेब या सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवून मला ते 2026च्या निवडणुकीमध्ये जो तिकीट दिला आणि मी त्यांच्या विश्वासात पात्र ठरून या एरियातले जेवढे नागरिक आहेत त्यांनी मला भरभरून मतं देऊन विजय केला. त्यांच्या विश्वासाला मी खरं उतरण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा जनसंपर्क कार्यालय इथे चालू केला आहे. या एरियात मागील 20 वर्षापासून बऱ्याचशा समस्या आहेत, त्या नागरिकांच्या मी दूर करण्याचा प्रयत्न करीन आणि येणाऱ्या काळात या जनसंपर्क कार्यालयातून येथील ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील किंवा कोणाच्या पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, नाले गटाराचा प्रश्न हे सोडवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. मी तुम्हा सर्वांचे धन्यवाद मानतो की आजच्या या कार्यक्रमात तुम्ही सर्व आलात आणि माझी कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी पत्रकारांचे सुद्धा धन्यवाद मानतो. आणि जे माझ्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जमले जे नेते संतोष शेट्टी साहेब आहेत, सुंदर नाईक साहेब आहेत, परत देवानंद थळे साहेब आहेत. देवानंद थळे साहेबांनी आत्ताच मला विश्वास दिला का येणाऱ्या काळात आम्ही नक्कीच तुम्हाला निधी देऊ आणि या एरियाचा जो विकास थांबलेला आहे त्याला चालना मिळेल अशी मी आशा प्रकट करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.